नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण ही योजना तुम्ही अप्लाय करत असताना महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला पैसे देऊन काही भरण्याची आवश्यकता नाही। ते तुम्ही घर बसल्याही मोबाईलवरून अगदी फ्रीमध्ये हे फॉर्म तुम्ही भरू शकता। चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। बहीण या योजनेच्या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्ही येथे साइन अप वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुम्ही तुमचं पूर्ण नाव येथे टाकून घ्यायचं आहे, पूर्ण इंग्लिशमधून तुमचा मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आणि पासवर्ड जो तुम्हाला आठवणीत असेल त्याचा पासवर्ड टाकायचा आहे। तोच पासवर्ड पुन्हा येथे पुष्टी करण्यासाठी टाकायचा आहे। जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते जिल्हा निवडून घेऊया। मी येथून जिल्हा निवडून घेतो। त्यानंतर तालुका निवडून घ्या, तालुक्याचं नाव देखील तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता, तुम्ही ज्या तालुक्यातून आहात। आणि तुम्ही गावातून असेल तर गाव देखील येथे सिलेक्ट करून घेऊ शकता। आणि येथे महानगरपालिका असेल तर तुम्ही महानगरपालिका तुम्ही निवडून घ्या। जर ग्रामपंचायत असेल तर ते लागू नाही सिलेक्ट केला। त्यानंतर तुम्ही अथॉरिटेड पर्सन कोणते आहात तर तिथे सामान्य महिला असे क्लिक करा। सामान्य महिला असे क्लिक केल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करा। त्यानंतर ॲक्सेप्ट याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हा दिलेला बारकोड कॅप्चा कोड येथे टाईप करा। टाईप केल्यानंतर साइन अप वरती क्लिक करून घ्या। यानंतर तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड तयार होईल। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल आणि येथे तुम्ही मोबाईल नंबर येथे टाकून घ्या आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो येथे पासवर्ड देखील क्रिएट करा आणि दिलेला कॅप्चा कोड येथे टाईप करा। हा दिलेला कॅप्चा कोड टाईप केल्यानंतर लॉगिन या बटनावरती क्लिक करा। अशा प्रकारे लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा पेज ओपन होईल। तुम्ही सक्सेसफुली लॉगिन झालेला आहे। त्यानंतर तुम्ही नवीन महिलेचे फॉर्म भरत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल। याचे झाल्यानंतर तुम्ही ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे तिथे त्यांचा आधार कार्ड टाकून घ्या। आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतल्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड येथे फिलअप करा। दिलेला कॅप्चा कोड फिलअप केल्यानंतर व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करा। त्यानंतर असा फॉर्म ओपन होईल। हे फॉर्म संपूर्ण तुम्ही इंग्लिशमधून भरून घ्यायचे आहे, ते पण आधार कार्डप्रमाणेच। इथे महिलेचे ज्या तुम्ही अर्ज करायचा आहे ते महिलेचा पूर्ण नाव येथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली आहे वडील किंवा पतीचे नाव। वडील असेल तर वडिलांचे नाव, जर लग्न झालं असेल तर तुम्ही इथे पतीचे नाव ते पुढे दिलेल्या ह्याच्यामधून वडिलांचे नाव येथे टाईप करून घ्यायचं आहे। पूर्वीचे नाव येथे टाकून घ्यायचे आहे। लग्नाआधीचे म्हणजे वडिलाकडील जे नाव होते येथे ते नाव पूर्ण इथे टाकून घ्यायचं आहे। इथे त्याच्यानंतर खाली वैवाहिक स्थिती निवडायची आहे इथून। त्यानंतर वैवाहिक स्थिती निवडायची आहे, विवाहित, घटस्फोटित, अवैध जे असेल ते तुम्ही इथून निवडून घ्यायचं आहे। आणि त्यांची जी जन्मतारीख आहे ते जन्मतारीख देखील येथे क्लिक करा। ते क्लिक केल्यानंतर जे जन्मतारीख असेल ते जन्मतारीख इथे टाईप करून घ्या। त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्यातून आहात तर हो याच्यावर क्लिक करा आणि अर्जदाराचा सध्याचा पत्ता म्हणजे तुमचा पूर्ण पत्ता इथे आधार कार्डप्रमाणे इथे टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो पिनकोड तिथे दिलेला असेल तो पिनकोड इथे टाईप करून घ्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते जिल्ह्याचे येथे नाव लिहा। तर मी हे जिल्ह्याचे नाव इथून सिलेक्ट करून घेतो। जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातून आहे ते तालुका येथे सिलेक्ट करून घ्या आणि तुमचे जे गाव असेल ते गावाचे नाव येथे टाईप करून घ्या, म्हणजे ते ऑटोमॅटिक येथे तुम्हाला दर्शवलं जातं, ते टाईप करून घ्या। आणि तुमची महानगरपालिका असेल तर महानगरपालिका निवडा, जर ग्रामपंचायत असेल तर इथे लागू नाही असे निवडा। आणि तुमचा इथे मतदारसंघ निवडा, जो मतदारसंघ तुमच्या ग्रामपंचायतकडून असेल तो मतदारसंघ यादीतून मतदारसंघ यादी जे आहे तुम्हाला माहीत असेल तर इथून तुम्ही निवडून घ्या, नसेल तर दुसऱ्याकडूनही विचारून तुम्ही इथे भरून घ्या। त्यानंतर तुम्ही आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तोच मोबाईल नंबर येथे टाईप करायचा आहे, कारण याच मोबाईलच्या आधारावरती तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ तुम्ही घेत आहात का तर येथे नाही टाईप करा। त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्याचा बँकेचा पूर्ण तपशील, बँकेचे पूर्ण नाव टाकून घ्या। त्यानंतर बँक खातेधारकाचे पूर्ण नाव जसे पासबुकवरती आहे तेच नाव तुम्ही येथे टाईप करून घ्या। त्यानंतर बँक खाते क्रमांक येथे टाईप करा, न चुकता बँक खाते क्रमांक टाकून घ्या, एकही नंबर चुकू नका। तेच खाते क्रमांक पुष्टी करण्यासाठी पुन्हा तसंच सेम येथे टाकून घ्या। त्यानंतर तो दिलेला IFSC कोड तुमच्या पासबुकवरती जो आहे तो येथे IFSC कोड टाईप करून घ्या। त्यानंतर खाली दिलेला आहे बघा, आपले बँक आधार कार्डशी जोडलेले आहे का तर येथे ओहे क्लिक करा। त्यानंतर खाली उल्लेख केलेला आहे तुमचे जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात, आधार कार्डची समोरील बाजू ते येथे अपलोड करून घ्या। जिथे फाईलमध्ये ठेवलेलं असेल तिथून सिलेक्ट करून घ्या आणि ते अपलोड करून घ्या। तुमची जी फाईल आहे ते 5 MB पेक्षा कमी असायला पाहिजे। त्यानंतर आधार कार्डची दुसरी बाजू तुम्ही ज्या फाईलमध्ये ठेवला आहे तिथून सिलेक्ट करून इथे अपलोड करून घ्या। ओपन याच्यावरती क्लिक करा। अशा प्रकारे मी आधार कार्डची दुसरी बाजू इथे सिलेक्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्याही एक डॉक्युमेंट येथे सिलेक्ट करू शकता।
अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक अपलोड करून घेऊ शकता. मी अशा प्रकारे ते अपलोड केलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर होय करा. होय या बटनावरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्डाचा पुढचा बाजू म्हणजे समोरील बाजू येथे अपलोड करायचा आहे. येथे क्लिक करा. तुम्ही ज्या फाईलमध्ये ठेवलेले आहेत ते फाईल येथे ओपन होईल, तिथून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर रेशन कार्डची ही दुसरी बाजू देखील येथे अपलोड करायची आहे. ते मी दुसरी बाजू अपलोड करण्यासाठी या अपलोड बटनावरती क्लिक करेन आणि या अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवलेला आहात तिथून ती फोल्डरमधून दुसरी बाजू सिलेक्ट करून घ्या. दुसरी बाजू सिलेक्ट केल्यानंतर हे अपलोडला थोडा वेळ लागेल. अशा प्रकारे अपलोड झालेले तुम्हाला हिरव्या अक्षरामधून असे पॉपअप येईल. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र स्वाक्षर करून नसेल तर इथे डाउनलोड करून स्वाक्षर करून तुम्ही इथे अपलोड करू शकता. मी आधी साईन करून ठेवलेलं आहे, त्यामुळे इथे अपलोडवरती क्लिक करून तिथून सिलेक्ट करून घेतो. अशा प्रकारे माझे ते हमीपत्र देखील सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर बँक पासबुक जे तुमचे फ्रंट पेज आहे म्हणजे समोरील बाजू आहे ते बँक पासबुकचे जे फोटो तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवला तिथून सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून घेतल्यानंतर ओपन याच्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे ते बँक पासबुक देखील तुमचं यशस्वीरित्या इथे अपलोड झालेले दिसेल. अशा प्रकारे हिरवी पट्टी दिसेल फाईल अपलोड सक्सेसफुली म्हणून. त्यानंतर खाली या अर्जदाराचा फोटो याच्यावरती तुम्ही क्लिक करून इथून दिलेल्या फोल्डरमधून जिथे ठेवला आहात तिथे सिलेक्ट करून घ्या. कॅमेऱ्यामधून लाईव्ह फोटो घेत असेल तरीही घेऊ शकता, नसेल तर तुम्ही फोटो ते सिलेक्ट करून घ्या. सर्वात सोपी पद्धत फोटोही सिलेक्ट करून घ्या, मी सांगतो तसे. त्यानंतर इथे खाली आहे बघा हमीपत्राचा अस्वीकरण स्वीकारा. तर या बॉक्समध्ये टिक करा. त्यानंतर तुम्ही जे हमीपत्र इथे भरून सही करून दिलेला आहे तोच हमीपत्र इथे सेम आहे. हे पूर्ण स्क्रोल करत राहावा वरच्या बाजूला. स्क्रोल केल्यानंतर स्वीकारा या बटनावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही यशस्वीरित्या तुमचा फॉर्म सबमिट होण्याआधी सगळं चेक करून घ्या. तुम्ही फॉर्म बरोबर भरलेला आहे, याच्यामध्ये काही मिस्टेक तर नाही ना, सगळं चेक करून घ्या एकदा भरलेली माहिती. जर भरलेली माहिती पूर्ण जर ओके असेल तर तुम्ही सबमिटवरती क्लिक करू शकता. इथे लिहिलेलं आहे बघा, तुम्ही फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा तपासून घ्या. पुन्हा एकदा तुम्ही सबमिट केल्यानंतर एडिट करता येणार नाही असे दिलेलं आहे बघा. तुम्ही फॉर्म पूर्ण वाचून घेतल्यानंतर बरोबर असेल तर हा दिलेला कॅप्चा कोड आहे ते फिलअप करा. फिलअप केल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म हे सक्सेसफुलीरित्या सबमिट झालेला आहे. जर तुमचा फॉर्म पेंडिंग किंवा रिजेक्ट काही कारणाने झाला असेल तर तुम्हाला इथे पेनाचा सिम्बॉल दिसेल. त्या पेनाच्या सिम्बॉलवरती जाऊन तुम्ही फॉर्म देखील हे करेक्शन करून घेऊ शकता. चला तर एवढीच माहिती होती. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही दुसऱ्यांनाही शेअर करा.